नमस्कार मित्रांनो, मी युवराज राठोड। या ठिकाणी आपली जी काही पोलीस भरती टार्गेट पोलीस भरती 2023 ची जी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, त्या टेस्ट सिरीज मधला पेपर क्रमांक 1 या ठिकाणी पेपर क्रमांक जो 1 आहे त्या ठिकाणी बघू शकता बॅच क्रमांक 10 पेपर क्रमांक 1 याची आन्सर की जी आहे ती स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत। याआधी तुम्हाला माहिती आहे की याआधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी व्याकरणाचे जे 25 प्रश्न आहेत ते स्पष्टीकरणासह याआधी घेतलेले आहेत। तुम्ही बघितले नसेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून बघू शकता। त्याचबरोबर जीकेचे जे काही 25 प्रश्न आहेत ते जीकेचे सुद्धा 25 प्रश्न याआधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत। आता या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही अंकगणिताचे 51 ते 75 दरम्यान विचारलेले 25 प्रश्न ते स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। त्याआधी बघा मित्रांनो, जे उमेदवार नवीन असतील वायपी अकॅडमीची टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी या ठिकाणी बघू शकता जो काही हा नंबर दिलेला आहे 70 57 396 143 या नंबरला संपर्क करायचा आहे। यामध्ये तुम्हाला 10 पीडीएफ पेपर मिळणार आहे। यामध्ये बघू शकता 10 पीडीएफ पेपर आहे। त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येक जी प्रश्नपत्रिका आहे ती 100 गुणांची असेल। त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं तुम्हाला स्पष्टीकरण मिळणार आहे व्हॉट्सअप वरती पर्सनली व्हिडिओद्वारे। त्यामुळे या ठिकाणी याची फीस असणार आहे 100 रुपये। ही फी तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे थ्रू या नंबरला पे करायची आहे आणि याच नंबरला पेमेंटचा स्क्रीनशॉट किंवा तुमच्या नावाने जिल्हा पाठवायचा आहे तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये जॉईन केले जाईल। बघूया या ठिकाणी जो काही पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघूया। पहिला प्रश्न या ठिकाणी बघा 51 नंबरचा पहिला प्रश्न दिलाय, ठीक आहे। तर या ठिकाणी आपल्याला आता याचं स्पष्टीकरण बघायचं आहे। या ठिकाणी फक्त काय आहे तर या ठिकाणी काही गुणाकाराचे चिन्ह आहेत, काही बेरजेचे चिन्ह आहेत, त्यामधले आपल्याला या ठिकाणी याचं स्पष्टीकरण घ्यायचं आहे। मग आता याचं स्पष्टीकरण घेत असताना सुरुवातीला आपल्याला काय कंचू भागे बेव, ठीक आहे। तर त्या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला गुणाकार घ्यावा लागेल। मग 40 गुणिले 2 किती येईल 80 येईल, ठीक आहे। -30 जशाला तसं इकडे काय हे याचं आपण 80 घेतलं म्हटल्यावर इकडे प्लसचं चिन्ह जशाला तसं राहिला, इकडे 30 जशाला तसं आहे प्लस आणि इकडे -25 आहे, ठीक आहे। मग आता या ठिकाणी आपल्याला कोणती क्रिया करायची आहे तर बेरीज आणि वजाबाकीमध्ये दोन्हीपैकी कोणती क्रिया आधी किंवा नंतर तुम्ही करू शकता। त्यापैकी मग आपल्याला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी 80 - 30 किती येणार आहे 50, ठीक आहे। इकडे प्लसचं चिन्ह जशाला तसं, इकडे किती आहे 30 आहे, इकडे 25 आहे, पण हे मायनस आहे हे प्लस आहे। मग आता मायनस आणि प्लस जर आलं तर त्यावेळेस काय करायचं, मग एखाद्या ठिकाणी मायनस प्लस जर येत असेल तर आपला नियम काय म्हणतो तर नियम म्हणतो मायनस, ठीक आहे, आणि प्लस जर येत असेल तर काय करायचं दोन्हीची वजाबाकी करायची। काय करायची वजाबाकी, आणि चिन्ह कोणतं द्यायचं तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। वजाबाकी करूया 25 - 30, ठीक आहे। किती आहे 30 मधून 25 वजा केले 5 उत्तर आलं। मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे या ठिकाणी 30 ही मोठी संख्या, त्याचं चिन्ह काय मग या ठिकाणी प्लसचं चिन्ह आहे, बेरजेचे चिन्ह आहे म्हटलं या ठिकाणी याला बेरजेचं चिन्ह द्यायचं। 5 + 50 किती होणार आहे 55। ऑप्शन मध्ये बघायचं 55 कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 1 काय द्यायचं 55 हे योग्य उत्तर असणार आहे। काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 55 याचं काय असेल मग या ठिकाणी योग्य उत्तर असेल, ठीक आहे। हे बघा 55। अशा पद्धतीने आपल्याला जी गणित आहे ही गणित या ठिकाणी सोडवायची आहे। यानंतरचा प्रश्न बघूया, आपल्या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून घेतोय तर थोडासा हँडलिंगला प्रॉब्लेम येतो, आपला पहिलाच लेक्चर आहे त्यामुळे थोडीशी ऍडजस्टमेंट करा, ठीक आहे। 84 ला 12 ने गुणल्यास 21 किती पट होईल। आता 84 ही संख्या, ह्या 84 संख्याला जर आपण 12 ने गुणलं तर 21 किती पट येईल, म्हणजे याचा गुणाकार करायचा, त्याला 21 ने भाग द्यायचा। 21 ने जर 84 ला भाग दिला तर कितीचा भाग जातो 4 चा भाग जातो, ठीक आहे। आणि 12 चौक 48 किती होतं 12 चौक 48। मग उत्तर किती आलं ऑप्शन क्रमांक 4, काय ऑप्शन क्रमांक 4 48 याचं काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न बघूया 7.5 किलोग्राम, ठीक आहे। 7.5 किलोग्राम काय दिलंय लोणचं दिलंय, 7.5 किलोग्राम म्हणजे 6 किलोग्राम म्हणजे किती 6000 ग्रॅम, ठीक आहे। आता 7.5 आहे म्हटल्यावर वरती 750 ग्रॅम। मग या ठिकाणी बघा 7.5 किलोग्राम लोणच्याच्या 150 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील। आपल्याकडे किती ग्रॅम लोणचं आहे 6750 ग्रॅम, ठीक आहे। आपल्याला कितीची बनवायची या ठिकाणी पुडी, ठीक आहे, पिशवी बनवायची आहे कितीची 150 ग्रॅमची, कितीची 150 ग्रॅम, ठीक आहे। मग या ठिकाणी याला भाग द्यायचा, 15 ने याला भाग द्या, 15 × 15 15 × 2 = 30, ठीक आहे। 15 × 3 = 45 15 चौक 60, 4 चा भाग गेला या ठिकाणी 7 जशाला तसं उरलं, इकडे 5 आहे, 15 × 5 = 75 किती आला मग या ठिकाणी उत्तर तर या ठिकाणी
150 ग्रॅमच्या किती पिशव्या तयार होणार आहे? तर 45 पिशव्या तयार होणार आहे. किती पिशव्या तयार होणार आहे? 45 पिशव्या तयार होणार आहे. कितीच्या? तर 7.5 किलोग्रॅम लोणच्याच्या किती तयार होणार आहे या ठिकाणी? तर 45 तयार होणार आहे. काय? पिशव्या. ठीक आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. तीन क्रमवार समसंख्येची बेरीज 120 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? आता तीन क्रमवार समसंख्याची बेरीज आपल्याकडे 120 आहे. आता 120 सरळ सरळ काय करायचं? 120 क्रमवार संख्या म्हटल्यावर या ठिकाणी 40 त्रिक 120, तर एक छोटी असेल आणि एक यापेक्षा मोठी असेल. ठीक आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? सर्वात लहान 39 आहे, सर्वात मोठी 41 आहे. 41 मायनस 39 जर केलं तर त्याचं उत्तर येणार आहे 2. साधे सोपे प्रश्न आहे. जास्त x अधिक 1 x अधिक 2 किंवा x संख्या मानून ह्या मोठ्या भानगडीत पडण्यापेक्षा सरळ सरळ काय तीन क्रमवार संख्येची बेरीज 120 आहे. 120 ला साधारणतः 3 ने भागून घ्या. 3 चौक 12, 140 सरासरी आली. ठीक आहे. 40 सरासरी आली. 40 पैकी एक छोटी आणि एक मोठी. 39 41 यामधला फरक आहे 2. मग ऑप्शन क्रमांक 2 याचं काय असणार आहे या ठिकाणी? योग्य उत्तर असणार आहे. पोलीस भरतीची तयारी करत असाल तर सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये छान पुस्तक आहे पोलीस भरती. या ठिकाणी 812 प्रश्नपत्रिका संच, त्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 आहे. या पुस्तकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 25,000 25+ प्रश्नांचा यामध्ये समावेश असणार आहे. यामध्ये बघू शकता साधारणतः 812 प्रश्नपत्रिकाचा यामध्ये संच आहे. आणि या ठिकाणी जर विचार केला तर या ठिकाणी जे काही तुमच्या 2019च्या 63 प्रश्नपत्रिका त्या 63 प्रश्नपत्रिकेचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि अंकगणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणाचं उत्तर यामध्ये हँड रिटन मध्ये देण्यात आलेले आहे. तर अत्यंत महत्त्वाचं हे पुस्तक असणार आहे मित्रांनो. 25,000 25+ प्रश्न, त्याचबरोबर 812 प्रश्नपत्रिका, त्यानंतर 2019 मध्ये झालेले 63 प्रश्नपत्रिका आणि सरावासाठी असंख्य असे प्रश्न आहे ते तुम्हाला या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच सुद्धा अत्यंत महत्त्वाचा, ज्यामध्ये 18,210+ प्रश्नांचा समावेश या ठिकाणी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत करण्यात आलेले विठ्ठल राऊतवार सरांचं पुस्तक आहे. अत्यंत छान पुस्तक आहे आणि महाराष्ट्रातील सर्व बुक स्टोअरला या ठिकाणी दोन्ही पुस्तकं तुम्हाला अवेलेबल असणार आहे. भाग 1 आणि भाग 2 ही पुस्तकं नक्कीच खरेदी करा आणि अभ्यासाला नवी दिशा द्या. यानंतरचा समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया. ठीक आहे. खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आता अपरिमेय संख्या विचारली आपल्याला. अपरिमेय संख्या कोणती ती ओळखायची आहे. ठीक आहे. मग अपरिमेय संख्या बघूया या ठिकाणी. यामध्ये बघा 4 आहे, याला वर्गमुळातून बाहेर काढलं तर 2 येणार आहे. याचं 5 येणार आहे. याचं या ठिकाणी काही 7 7 49 5 5 25, याचं 3 येईल, परंतु हे बाहेर काढता येणार नाही. मग या ठिकाणी वर्गमुळामध्ये 9 आहे, तर वर्गमुळामधून 9 जर आपण बाहेर काढले, ठीक आहे, वर्गमुळामध्ये 9 छेदात 3 आहे. ठीक आहे. वर्गमुळात 9 छेदामध्ये 3 आहे. मग या ठिकाणी बघा 3 त्रिक 9 म्हणजे वर्गमुळात 3 आलाय. वर्गमुळात 3 ही काय? मग अपरिमेय संख्या आहे. काय? अपरिमेय संख्या. मग या ठिकाणी याचं योग्य जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे या ठिकाणी? ऑप्शन क्रमांक 4. यानंतर बघूया 15चा वर्ग गुणिला 15चा घन. ठीक आहे. 15चा वर्ग दिलाय आणि 15चा घन या ठिकाणी याचा गुणाकार सांगितलाय आपल्याला. काय सांगितलाय? गुणाकार सांगितलाय. मग 15चा वर्ग या ठिकाणी 15 पाया समान आहे दोन्ही याचा, तर पाया सारखा घेतला, वरती 2 आहे. ठीक आहे. आणि इकडे 3 आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी 15 या ठिकाणी 2 अधिक 3 किती होणार आहे? 5 होणार आहे. मग 15चा घात कितवा? तर 5वा घात. या ठिकाणी बघायचं 15चा 5वा घात. ऑप्शन क्रमांक 4 15चा 5वा घात याचं काय असेल? मग या ठिकाणी योग्य उत्तर असेल. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा वर्गमुळामध्ये 4 अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळातच आहे त्यातच. ठीक आहे. मिस्टेक झाली असेल टायपिंग करताना. 16 अधिक वर्गमुळात 81 अशा पद्धतीचे हे गणित आहे. तर हे सोडवल्यावर याचं उत्तर काय होणार? तर या ठिकाणी बघा 81 ला जर वर्गमुळातून बाहेर काढलं तर काय येणार आहे बघा? 4 अधिक वर्गमुळात 16 अधिक 81 कशाचा वर्ग आहे? 9चा. 9 9 81. ठीक आहे. मग आता ही संख्या जर आपल्याला वर्गमुळातून बाहेर काढायची असेल 16 अधिक 9 25, मग या ठिकाणी बघा वर्गमुळातून ही संख्या जर आपल्याला बाहेर काढली तर 16 अधिक 25 होतात. ठीक आहे. 16 अधिक 9 किती होतात? 25 होतात. मग 4 जशाला तसं घेतलं
आणि या ठिकाणी वर्गमुळात किती झाले 25 झाले. ठीक आहे, हे झाले वर्गमुळात 25. मग वर्गमूळ बाहेर काढायचा असेल याचा तर या ठिकाणी 5 5 25 म्हणजे 5 येणार आहे आणि 4 अधिक 9 वर्गमुळात काय येणार आहे या ठिकाणी 9 येणार आहे. काय येणार आहे वर्गमुळामध्ये 9. मग वर्गमुळामध्ये 9 म्हटल्यावर हे कशाचा वर्ग आहे 3 चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे 3 चा वर्ग आहे. मग याचं उत्तर काय येईल वर्गमुळामध्ये 3. काय येणार आहे याचं उत्तर, कारण या ठिकाणी हा वर्गमूळ आहे तर वर्गमुळात या ठिकाणी बघा वर्गमुळामध्ये 3 किती आलाय वर्गमुळातून याला बाहेर जर काढलं 9 ला जर वर्गमुळातून बाहेर काढलं तर फक्त काय येणार आहे या ठिकाणी 3 येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचं काय असेल या ठिकाणी मग योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता आपल्याला काय विचारलंय अपूर्णांक विचारलाय. सर्वात मोठा अपूर्णांक विचारलाय. 3/5 1/6 2/6 आणि 5/6. साधारणतः या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी काय तर 6 हा छेद आहे प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, इथे 5 आहे. मग या ठिकाणी जर आपण विचार केला तर या ठिकाणी काय होणार आहे अंश कोणाचा मोठा आहे अंश आहे ऑप्शन क्रमांक 4 चा मोठा. मग अंश ज्या ठिकाणी मोठा असेल त्या ठिकाणी तो अपूर्णांक काय असणार आहे सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आन्सर आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघूया. 2.7 मधून ठीक आहे 2.7 मधून काय वजा करावे म्हणजे उत्तर 1.8 येईल. 1.8च वजा करून घेऊया, जे उत्तर येईल तेच उत्तर असणार आहे. 7 मधून 8 जातात का नाही, मग या ठिकाणी 17 ग्राह्य धरलं. 17 मधून जर 8 गेले उरले 9. हातचा या ठिकाणी घेतला होतो, या ठिकाणी एक हातचा घेऊ. ठीक आहे, 1 आणि 1 2. 2 मधून 2 गेले, या ठिकाणी उरला 0. दशांश जशाला तसा. मग 0.9 ही संख्या जर वजा केली तर या ठिकाणी 2.7 मधून 0.9 ही संख्या वजा केली म्हणजे बाकी काय होणार या ठिकाणी 1.8. कोणती संख्या वजा करायची आहे 0.9. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय असेल या ठिकाणी योग्य आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. 2 अंकी 2 संख्याचा गुणाकार आपल्याकडे 4860 दिलाय. 4860 असून त्यांचा मसावी किती आहे मसावी आहे 18. तर त्यापैकी लहान संख्या कोणती. लहान संख्या विचारली आहे तर याला आपल्याला भाग द्यायचा आहे 18 ने. या ठिकाणी 4860 ला भाग द्यायचा आहे. मग 18 1 18 18 2 36 2 चा भाग गेला सुरुवातीला. ठीक आहे, मग या ठिकाणी उरले 12 12 126 126 ला 18 ने कितीचा भाग जातो 7 चा आणि हा 0 जशाला तसा. मग आपल्याकडे या ठिकाणी 270 आले. 270 पैकी या ठिकाणी आपल्याकडे किती आहे काय मसावी 18. ठीक आहे, मग 18 ला जर पुन्हा याला भाग दिला तर या ठिकाणी बघा 18 1 18 1 चा भाग गेला. पुन्हा राहिले 9 बाकी. 9 आणि 0 90. 18 5 90 म्हणजे आलं उत्तर 15. आता 15 पैकी आपल्याला काय करायचं आहे 15 याचे अवयव पाडायचे. 5 गुणिले 3 5 त्रिक 15. मग या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 3 आहे. मग या ठिकाणी 5 त्रिक 15 आलंय. आपल्याला काय विचारलं तर त्यापैकी लहान संख्या विचारली आहे. काय विचारली आहे लहान संख्या. मग या ठिकाणी लहान संख्या 18 त्रिक 54 किती आहे 18 त्रिक 54. किंवा मग आपल्याला मोठी संख्या विचारली असती तर 18 5 90. आपल्याला विचारले लहान 18 त्रिक 54. ऑप्शन क्रमांक 1 18 त्रिक 54 याचं काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर असणार. म्हणजे लहान संख्या कोणती असणार आहे 2 अंकी, तर ही लहान संख्या 54 असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या 150 संख्यांची बेरीज किती. आता पहिल्या 150 संख्या ज्या त्याची सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी काय विचारली आहे बेरीज विचारली आहे. तर यासाठी एक सूत्र आहे n कंसामध्ये n+1. ठीक आहे, अशा पद्धतीचं सूत्र आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग यामध्ये बघूया सुरुवातीला घेतलं आपण n. ठीक आहे, मग या ठिकाणी n+1 ठीक आहे, आणि याला भागाकारात काय घ्यावं लागेल 2 घ्यावा लागेल. ठीक आहे, मग या ठिकाणी n म्हणजेच काय तर 150 संख्या आहे. ठीक आहे 150. यानंतर कंसामध्ये काय या ठिकाणी 150 अधिक 1 म्हणजेच 151 छेदामध्ये 2. आता याला जर भाग दिला तर कितीचा भाग जातो 75 चा भाग जातो. आणि 75 गुणिला इकडे किती राहिलं कंस आहे म्हटल्यावर या ठिकाणी गुणिला 151. 75 गुणिला 151 किती येणार आहे मग 11325. ऑप्शन मध्ये बघा 11325. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय असेल या ठिकाणी मग योग्य उत्तर असणार. म्हणजे 1 पासून 150 या संख्येची बेरीज केली 1 2 3 4 5 अशी जर 150 पर्यंत आपण बेरीज केली तर त्याचं उत्तर येणार आहे किती 11325. किती उत्तर येणार त्याचं 11325. अशा पद्धतीने या ठिकाणी गणित आपल्याला सोडवावं लागणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न
वर्गमुळात 37 अधिक वर्गमुळामध्ये 13 या ठिकाणी कंस बंद, पुन्हा कंसात आहे वर्गमुळात 37 वजा वर्गमुळात 13 या ठिकाणी कंस बंद. म्हणजे या ठिकाणी काय दिले सरळ सरळ a अधिक b. मग a बरोबर काय तर a बरोबर आहे वर्गमुळात 37. b बरोबर काय तर b बरोबर आहे वर्गमुळात 13. ठीक आहे, अशाच पद्धतीचा आहे. मग a अधिक b a वजा b काय दिले यांनी a अधिक b a वजा b. मग काय येणार आहे a चा वर्ग वजा b चा वर्ग म्हणजेच काय a अधिक b a वजा b. ठीक आहे, आलाय सूत्र. या ठिकाणी सूत्र काम करणार आहे म्हणजे या ठिकाणी सूत्र आपल्याला वापरावं लागणार आहे. मग a चा वर्ग वजा b चा वर्ग. मग या ठिकाणी a चा वर्ग वजा b चा वर्ग बघा या ठिकाणी काय येतंय तर 37 वर्ग वजा या ठिकाणी काय दुसरी संख्या आहे 13 वर्गमुळात 13 चा वर्ग. हे या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल. 37 वजा 13 37 वजा 13 करावं लागेल. मग 37 मधून आपल्याला 13 कमी करायचे आहे. उत्तर किती येणार आहे 24 येणार आहे. मग ऑप्शन मध्ये बघायचं आहे ऑप्शन क्रमांक 3 याचं काय असणार आहे या ठिकाणी आन्सर किती असणार आहे मग याचं तर याचा आन्सर असेल या ठिकाणी 24. किती असेल आन्सर या ठिकाणी 24 असणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात. यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया. 3 संख्याचे गुणोत्तर एकाच दोनास 3 आहे व प्रत्येक संख्येत 10 मिळवल्यानंतर या संख्येची बेरीज 90 येते. ठीक आहे, ऑप्शन वरूनही घेऊ शकतो आपण. या ठिकाणी बघा 3 संख्याचं गुणोत्तर एकाच दोनास 3 आहे व प्रत्येक संख्येत 10 मिळवल्यानंतर या संख्येची बेरीज 90 येते. पहिली संख्या जर घेतली आपण 10. ठीक आहे, म्हणजे 1 चा रेशो 10, 2 चा रेशो 20 येऊन जाईल आणि 3 चा रेशो येईल 30. ठीक आहे, मग या ठिकाणी जे आहे संख्या बघा 10, 20 आणि 30 आहे व प्रत्येक संख्येत 10 मिळवल्यानंतर 10 मध्ये 10 मिळवलंय या ठिकाणी किती झालं मग या ठिकाणी बघा 10 मध्ये 10 जर मिळवलं तर 20 होणार आहे. ठीक आहे, हे 10 आणि हे 10 10 मध्ये 10 मिळवलं 20 झालंय. 20 मध्ये या ठिकाणी 10 मिळवले 30 झाले आणि 30 मध्ये 10 मिळवले 40 झाले. 40 प्लस 30 या ठिकाणी 70 70 प्लस 20 90 म्हणजे सर्वात लहान संख्या या ठिकाणी 10 आहे. किती आहे सर्वात लहान संख्या 10. ठीक आहे, आपल्याला सर्वात मोठी संख्या जर विचारली असती तर सर्वात मोठी संख्या आहे 40. 40 मध्ये सॉरी 30 सर्वात मोठी संख्या त्यामध्ये जर 10 मिळवले तर ते उत्तर येते 40. म्हणजे आपल्याला त्यांची बेरीज किती आणायची आहे 90 आणायची आहे. अशा पद्धतीने आपण ऑप्शन वरून सुद्धा याची उत्तर जी आहे ती काढू शकतो. त्यानंतर समोरचा प्रश्न x 20% चे 20% बरोबर 20 तर x बरोबर किती. आता जर आपण असे गणित ऑप्शन होऊन घेतले तर एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येईल किंवा आपल्याला नियमानुसार जर सोडवलं तरी सुद्धा परंतु थोडीशी लेंदी प्रोसेस आहे. आता ऑप्शन पहिलं बघूया या ठिकाणी आपण. ठीक आहे, 500 ही एक संख्या 500 धरूया. ठीक आहे, 500च्या 20% किती 500चे 20% आपण या ठिकाणी ग्राह्य धरले. मग 500चे 20% जर या ठिकाणी घेतले तर आपल्याला काय येणार आहे बघा 500 ही संख्या 500चे 20% म्हणजे 50 आणि या ठिकाणी 100. 20% म्हणजे किती 500चे 20% बरोबर किती 100. आता 100चे 20% करूया. 100चे 20% जर केले तर किती होणार आहे 10 दुने 20 म्हणजे 20. या ठिकाणी आपल्याला उत्तर काय 20 आहे. मग या ठिकाणी 500चे 20%चे 20% म्हणजे 20 आहे. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर काय तर याचं उत्तर 500 आहे. काय कारण 500 या संख्येचे 20% जर घेतले तर ते येणार आहे 100 आणि 100चे 20% जर घेतले तर ते येणार आहे या ठिकाणी 20. म्हणजे x ची किंमत आपल्याकडे किती आहे तर x ची किंमत आहे आपल्याकडे 500. ठीक आहे, यानंतरचा प्रश्न बघूया या ठिकाणी. एक वस्तू 2816 रुपयात विकल्यास 12% तोटा होतो. 12% तोटा होतो म्हणजे 80% याची किंमत आहे. मग 80% किंमत आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे 100% याची किंमत काढावी लागेल. काय करावं लागेल 100% ची किंमत काढावी लागेल. मग या ठिकाणी 100 ने गुणूया. ठीक आहे, मग 88 ने जर याला भाग दिला तर 32 चा भाग जातो आणि हे 2 शून्य जशाला तसे म्हणजे 3200 रुपयाची वस्तू आहे परंतु त्या ठिकाणी 12% त्यांनी तोटा मिळाला. त्यामुळे या ठिकाणी 2800 रुपयात ती विकली. परंतु मुद्दल जी 3200 रुपयाची वस्तू आहे त्यावरती पुन्हा 12% आपल्याला काय करायचं आहे नफा मिळवायचा आहे. मग या ठिकाणी बघा 12% नफा मिळवण्यासाठी 3200 रुपयाची ही वस्तू आहे त्याची मूळ किंमत आहे त्यांनी विकली 2816 रुपयाला परंतु मूळ जी किंमत आहे ती आहे 3200 रुपये आणि त्यावरती काय करायचं पुन्हा 12% नफा पाहिजे. त्याला 100 ने भाग दिला. 2 शून्य 2 शून्य कटले 32 आणि 12 जे आहे सॉरी 112
ठीक आहे, 12% आपल्याला नफा मिळवायचा आहे. 32 आणि 112 जे आहे त्याचा गुणाकार करूया. याचा जर गुणाकार केला तर 32 आणि 112 3584 येतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ही जी वस्तू आहे 2800 रुपये 2816 रुपयाची, त्यावरती 12% तोटा होतो. परंतु त्याच्या मूळ किमतीवरती जर आपण 12% नफा मिळवायचा ठरवला तर ती वस्तू आपल्याला या ठिकाणी 3584 रुपयामध्ये विकावी लागणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. 4च्या पटीतील पहिल्या 7 गुणांकाची सरासरी किती? 4च्या पटीतील 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16 4 5 20 4 सख 24 आणि 4 7 28 किती? पहिल्या 7 गुणांकाची सरासरी विचारली. 4चे 7 गुणांक आहे आणि याला काय करायचं आहे, या ठिकाणी 7 ने भाग द्यावा लागेल म्हणजे आपल्याला सरासरी मिळेल. आता या ठिकाणी बघा 12 आणि 8 याचं जर बेरीज केली तर ते 20 येणार आहे. ठीक आहे, 20 लिहून घेऊया. त्यानंतर 16 आणि 4 20 बेरीज करायची आपल्याला. हे पुन्हा 20 इकडे, हे 20 आणि हे 20. ठीक आहे, म्हणजेच हे या ठिकाणी 20 हे 20 आणि वरचे किती आहेत 8 आणि 6 12. ठीक आहे, 14 8 1 सॉरी 4 2 8 4 3 12 4 चौक 16 4 5 20 4 7 24 4 7 28. मग या ठिकाणी 4 आणि 8 होणार आहे 12. आता 1 2 3 4 5 5 5 2 10 म्हणजे त्या ठिकाणी झाले 100 प्लस हे 12 म्हणजे या ठिकाणी 112. ठीक आहे, 112 याची बेरीज झाली, याला 7 ने भाग द्यायचा आहे. 7 1 7 1 चा भाग गेला, पुन्हा उरले 4 7 सक 42. ठीक आहे, 7 सकून 42 म्हणजे त्या ठिकाणी सरासरी किती येईल? 4च्या पटीतील पहिल्या 7 गुणांकाची सरासरी आपल्याला विचारली आहे तर ती येणार आहे 16. किती येणार आहे? पहिल्या जे काही 4च्या पटीतील पहिल्या 7 गुणांक आहे त्या गुणांकाची सरासरी येणार आपल्याकडे 16. यानंतर समोरचा प्रश्न जो आहे तो समोरचा प्रश्न बघूया. 67. एका रकमेची सरळ व्याजाने 12 वर्षे दाम दुप्पट होण्यास दर काय असावा? म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आपल्याला या ठिकाणी. तर एक रक्कम आहे, त्या रकमेच्या सरळ व्याजाने 12 वर्षामध्ये दाम दुप्पट होईल तर त्यासाठी किती दर ठेवावा लागेल आपल्याला? तर या ठिकाणी दाम दुप्पट होण्यासाठी दर. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी मांडून घेऊया सुरुवातीला. बरोबर, या ठिकाणी एका रकमेची सरळ व्याजाने 12 वर्षे आपल्याकडे काय मुदत आहे. ठीक आहे, काय मुदत आहे 100 गुणिला मुदत गुणिला दर काढण्यासाठी काय एक्स करूया किंवा आर रेशो ठेवला तरी चालतो. मग या ठिकाणी याला 100 ने पुन्हा भाग द्यायचा आहे. 100 या ठिकाणी काय होणार आहे कट होणार. ठीक आहे, हे 100 कटले हे 100 कटले. आता इकडे काय राहिलं मग 12 गुणिला एक्स म्हणजे 12x बरोबर 100. ठीक आहे, 12x बरोबर काय राहिलं या ठिकाणी 100 राहिलं. मग या ठिकाणी x बरोबर 100 भागिला 12. 12 ने याला भाग द्या. 8 12 96 वरती 8.33 उत्तर येतं. मग 8 ला 1/3 सुद्धा लिहू शकतो म्हणजे या ठिकाणी ही टक्केवारी आपल्याला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 8.1/3% या ठिकाणी काय करायचं आहे दर असायला पाहिजे. त्यावेळेस सरळ व्याजाने 12 वर्षात ती जी रक्कम आहे त्याचं काय होणार आहे या ठिकाणी दाम दुप्पट होणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न 2 समद्विभुज काटकोन त्रिकोण. ठीक आहे, त्रिकोण कर्णाच्या बाजूने एकत्र जोडल्यास. आता या ठिकाणी हा एक त्रिकोण काढूया पुन्हा. काटकोन त्रिकोण सांगितले. ठीक आहे, तर काटकोन त्रिकोण एकत्र जोडल्यास खालील कोणती निश्चित आकृती तयार होईल? आता हे 2 काटकोन त्रिकोण आहे. हे दोन काटकोन त्रिकोण जर आपण एकत्रित जोडले तर या ठिकाणी काय होतंय हे चौरस होतंय. काय होतंय चौकोन होतंय. काय होतं मग या ठिकाणी दोन्ही जर जोडले तर या ठिकाणी काय तयार होणार आहे तर या ठिकाणी होणार आहे चौकोन तयार. मग समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन किंवा चौरस. तर या ठिकाणी चौरस आहे कारण चारही बाजू ज्या आहेत याच्या चारही बाजू समान असणार आहे. काय कारण या ठिकाणी जो काही काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आणि कर्ण सारखा आहे दोन्हीचा म्हटल्यावर या ठिकाणी काय असणार आहे या ठिकाणी चौरस असणार आहे. ऑप्शन 4 याचं काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर असेल. यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया. 0.6 किलोग्रॅम. ठीक आहे, त्यानंतर प्लस 50 डेकाग्रॅम प्लस 2000 डेसिग्रॅम बरोबर किती ग्रॅम? आता ग्रॅम मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. काय करायचं आहे 0.6
किलोग्रॅम म्हणजेच ग्रॅम. ठीक आहे, आता 0.6 किलोग्रॅम आहे त्याला आपण ग्रॅम मध्ये या ठिकाणी कन्वर्ट करूया. मग 0.6 गुणिला 100 म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 0.6 आहे त्याला 100 ने आपल्याला गुणायचं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी काय येणार आहे 100 गुणिले 6 म्हणजे 600 ग्रॅम आलं. काय आलं 600 ग्रॅम. आपल्याला काय विचारलंय सगळं किती ग्रॅम. या ठिकाणी 50 डेकाग्रॅम. ठीक आहे, मग या ठिकाणी 50 डेकाग्रॅम आहे. मग 50 या ठिकाणी गुणिले 10 कारण 10 ग्रॅमचं 1 डेका होतो. मग या ठिकाणी किती होणार आहे बघा 5 1 5 आणि हे 2 शून्य जशाला तसे हे 500 ग्रॅम. आणि यानंतर 2000 डेसीग्राम आहे. 2000 डेसीग्राम म्हणजेच काय तर 2000 डेसीग्रामला आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी भाग द्यावा लागेल. कशाने 10 ने. त्यावेळेस आपल्याला ग्रॅम मिळेल. या ठिकाणी उरले 200 ग्रॅम. या ठिकाणी बघा 0 0 0 0 0 0 5 आणि 6 11 11 आणि 2 13 म्हणजेच 1300 ग्राम काय येणार याचं योग्य आन्सर असणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे गणित जे आहे हे गणित या ठिकाणी सोडवावे लागतं. यानंतर समोरचा प्रश्न 4 मैल बरोबर किती किलोमीटर. आता 4 मैल बरोबर किती किलोमीटर तर 1 मैल म्हणजे किती किलोमीटर तर 1 मैल म्हणजे त्या ठिकाणी 1.6 किलोमीटर. आपल्याकडे किती दिलाय तर 4 मैल दिले तर या ठिकाणी बघा 1.6 किलोमीटर गुणिला 4 मैल. या ठिकाणी बघा 16 चोक 64 दशांश एक संख्येनंतर इथे दशांश देऊया या ठिकाणी किलोमीटर म्हणजे 6.4 किलोमीटर याचं काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन मध्ये बघायचं ऑप्शन क्रमांक 1 6.4 किलोमीटर याचं काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न बघूया 71 एक मोटारसायकल चालक सरासरी ताशी 30 किमी वेगाने 100 किलोमीटर अंतरावरील एका ठिकाणी जातो आणि ताशी 60 किमी वेगाने परत येतो तर त्याच्या एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती. आता 60 आणि या ठिकाणी 30 आहे जाण्याचा वेग येण्याचा वेग आहे 60. आपण काय करतो 30 आणि 60 90 भागिले 2 या ठिकाणी किती उत्तर येतं मग आपलं 45. मग हे उत्तर काय होतं चुकतं. तर त्याचं सूत्र आहे 2 गुणिला वेगांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला 30 गुणिला 60 जाण्याचा वेग येण्याचा वेग. आता या ठिकाणी आपल्याला काय काढायचे आहे सरासरी काढायची आहे. सरासरी काढण्यासाठी पहिला वेग आणि दुसरा वेग याची काय करावं लागेल या ठिकाणी बेरीज करावं लागेल. 30 अधिक 60 पहिला वेग आणि दुसरा वेग 30 अधिक 60 झाले 90. ठीक आहे, मग 90 ने वरती भाग देऊया 3 त्रिक 9 इथे आला 3. मग या ठिकाणी या 3 ने पुन्हा भाग देऊया 3 दुने 6 हे या ठिकाणी 0 होतं 0 जशाला तसा. या ठिकाणी बघा 2 गुणिला 20 येणार आहे 40. मग या ठिकाणी सरासरी जर वेग विचारला तर सरासरी वेग किती असणार आहे तर सरासरी वेग असणार आहे 40 किलोमीटर पर आवर. काय 40 किलोमीटर पर आवर हा त्याचा काय असणार आहे ताशी सरासरी वेग असणार आहे. ठीक आहे, लक्षात आला मुद्दा. यानंतरचा प्रश्न ए एक काम 10 दिवसात करतो बी तेच काम 15 दिवसात करतो तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील. ए किती दिवसात करतो एक काम 10 दिवसात. बी किती दिवसात करतो बी करतो 15 दिवसात आणि दोघांनी मिळून जर ते काम केलं तर ते काम किती दिवसात करतील. आता या ठिकाणी दोघांचे काम दिले आपल्याला ए 10 15. ठीक आहे, आता दोघांनी मिळून सांगितलं म्हटल्यावर याची काय करावं लागेल आपल्याला वेगांची यांच्या कामाची बेरीज करावं लागेल. 10 अधिक 15 आहे 25 झाले. ठीक आहे, आणि वरती काय 10 गुणिले 15. मग या ठिकाणी 5 त्रिक 15 5 5 25 5 गुणे 10 2 गुणिला 3 बेत्रिक 6. या ठिकाणी काय तर किती दिवसात ते काम करतील तर 6 दिवसामध्ये करणार आहे. ऑप्शन क्रमांक किती या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक 3 6 याचं काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न बघूया रामू 6 तासात एक खुर्ची बनवतो त्यासाठी गणू 7 तर मनूला 8 तास लागतात. म्हणजे राम कितीला बनवतो 6 तासात गणू 7 तासात आणि मनू 8 तासामध्ये. ठीक आहे, तास लागतात. दररोज प्रत्येकाने 8 तास काम केले तर 21 दिवसात किती खुर्च्या तयार होईल. त्यांच्या या ठिकाणी बघू शकता 6 तासामध्ये एक बनवतो 7 तासामध्ये एक आणि हा 8 तासामध्ये एक बनवतो. आणि त्यांनी जर दररोज 8 तास काम केलं ठीक आहे प्रत्येकाने 8 तास काम केलं तर 21 दिवसात ते किती खुर्च्या या ठिकाणी बनवणार आहे. तर ठीक आहे 6 7 आणि 8 किती झाले 21 यांची बेरीज हे काय यांचे तास झाले काय तास. मग 21 झाले 21 तासामध्ये हे काय करणार आहे एक खुर्ची बनवणार आहे. किती बनवणार आहे कारण याचे 6 तास
याचे 7 तास आणि याचे 8 तास असे प्रत्येक एक एक बनवणार आहे. म्हणजेच या ठिकाणी तिघांनी मिळून 3 खुर्च्या बनवतील. काय करतील? 3 खुर्च्या बनवतील. मग 21 गुणिला 3 गुणिला किती आहे? 8 तास काम करायला ते. ठीक आहे. मग या ठिकाणी 8 तास काम करायला 21 दिवसामध्ये ते किती खुर्च्या तयार होणार आहे? तर या ठिकाणी ठीक आहे 7 ने याला भाग देऊया. ठीक आहे. 7 त्रिक 21, 3 त्रिक 9 आणि 9 गुणिले 8. 9 गुणिले 8 किती येणार आहे मग? तर 9 गुणिले 8 येणार आहे या ठिकाणी 72. 8 ना मग 72 आणि प्लस 1 या ठिकाणी घ्यावं लागेल. तर या ठिकाणी किती खुर्च्या तयार होणार आहे? तर या ठिकाणी होणार आहे 73 खुर्च्या तयार होणार आहे. ऑप्शन मध्ये बघायचं ऑप्शन क्रमांक 3 73 याचं काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ठीक आहे. या ठिकाणी जर बघितलं आपण 21 गुणिला 3 गुणिला 8 छेदामध्ये 7 प्लस 1 या ठिकाणी सूत्रामध्ये घ्यावं लागेल. त्यासाठी हा प्लस इकडे 1 घेतला आपण. ठीक आहे. त्याचं याची या ठिकाणी काटाकाटी केल्यानंतर भाग दिल्यानंतर या ठिकाणी 72 आलं. हे प्लस जशाला तसा 1 घेतला आणि या ठिकाणी याचं उत्तर किती आलं मग? 73. ठीक आहे. यानंतर समोरचा प्रश्न, एक टाकी 10 तासात भरते तर 4 तासात ती टाकी किती एक टाकी 10 तासात भरते तर 4 तासात ती टाकी किती टक्के भरेल? आता 10 तासात एक जर भरत असेल तर 4 तासामध्ये किती भरणार आहे? 40%. किती भरणार आहे? 40%. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आणि अंकगणितामधला शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे. 12% दराने 850 रुपयाचे 408 रुपये सरळ व्याज येण्यास किती वर्ष लागतील? समजा या ठिकाणी 850 रुपये मुद्दल आहे. 12% दराने त्याचे 408 रुपये सरळ व्याजाने येण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागेल? तर या ठिकाणी बघूया दर किती दिले आपल्याला? 12%, रक्कम किती? 850 रुपये, सरळ व्याज किती असणार आहे? 408 रुपये या ठिकाणी सरळ व्याज असणार आहे. तर आपल्याला किती वर्षाचा कालावधी लागेल? 12% दर आहे, मुद्दल किती आहे? 850 रुपये आणि आपल्याकडे वर्ष किती आहे माहित नाही म्हटल्यावर याला एक्स गृहीत धरूया. ठीक आहे. मुदत मग मुदत काढायची आपल्याला, त्याला 100 ने भाग देऊया. 850 याला 100 ने आपण भाग दिलाय आणि आपल्याकडे सरळ व्याज किती आहे? तर सरळ व्याज आहे 408 रुपये. ठीक आहे. मग या ठिकाणी याला भाग देऊया. भाग देत असताना 850 या ठिकाणी 0 0 कटला, 5 दुने 10, 5 1 5, 5 7 35 या ठिकाणी आले 17. पुन्हा या 2 ने याला भाग देऊया. या ठिकाणी आले 6. मग आपल्याकडे संख्या काय राहिली? 6 गुणिले 17. ठीक आहे. 6 गुणिले 17 गुणिला x बरोबर 408. किती आली आपल्याकडे संख्या? 6 गुणिले 17 गुणिला x बरोबर 408. मग आता या ठिकाणी बघा 408 या ठिकाणी आहे, या ठिकाणी 6 गुणिले 17, 6 7 42, हा 4 4, 6 1 6 4 10 म्हणजे 102 संख्या आली. इकडे आहे 408 म्हणजे 408 x बरोबर 408 भागिले 102. आता 102 ने 408 ला भाग देऊया. 102 ने जर 408 ला भाग दिलं तर 2 चोक 40, 2 चोक 8 म्हणजे या ठिकाणी कितीचा भाग जातो? 4चा भाग जातो. म्हणजे दर काय ठेवावा लागेल आपल्याला? तर दर असणार आहे या ठिकाणी जो काही या ठिकाणी मुदत आहे ती मुदत या ठिकाणी किती लागणार आहे आपल्याला? तर 4 वर्षाची मुदत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही 25 प्रश्न आहे मित्रांनो अंकगणिताचे ते स्पष्टीकरणासह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहे. यामध्ये काही अडचण असेल कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. यानंतर जे उमेदवार नवीन असतील आणि वायपी अकॅडमीची टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी 70 57 396 143 या नंबरला संपर्क करायचा आहे. यामध्ये तुम्हाला 10 पीडीएफ पेपर मिळणार आहे. प्रत्येक पेपर 100 प्रश्नाचा असेल. प्रत्येक पेपरची आन्सर की मिळणार आहे आणि प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. याची फीस आहे 100 रुपये. ही फी तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे थ्रू या नंबरला पे करायची आहे आणि याच नंबरला पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि तुमचं नाव जिल्हा पाठवायचा आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये जॉईन केले जाईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही अंकगणिताचे 25 प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून जे काही बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत. या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटणार आहे नवीन लेक्चरसह. तोपर्यंत धन्यवाद.